माझं लग्न माझ्याहून 10 वर्ष लहान दिराशी झालं होतं. कुठे ना कुठे मला ते लग्न मान्य नव्हतं. लग्नानंतर मी नेहमीच माझ्या दिरापासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचे. पण लग्नाच्या 25 दिवसांनंतरच जे घडलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. 25 दिवसातच दिराने मला हादरवून सोडलं. मी कविता. माझ्या पतीच्या निधनानंतर माझ्या सासरी मी व माझा दीर असे आम्ही दोघे होतो. मला सासू सासरे नव्हते. पती गेल्यानंतर मी माझ्या माहेरी जायला हवं होतं, पण माझी आई मला तिच्यासोबत घेऊन गेली नाही. ती म्हणाली, बाळा, तुला तर ठाऊक आहे तुझा भाऊ कसा आहे. एकतर आता कुठेतरी तो कामधंद्याला लागलाय. आता मला लवकर त्याचं लग्न करायचं आहे आणि अशात जर तू माहेरी येऊन बसलीस तर तुझ्या भावासाठी कोणी मुलगी देणार नाही. माझं तर हेच म्हणणं आहे की तुझ्यामुळे तुझ्या भावाच्या लग्नामध्ये किंवा त्याच्या आयुष्यात काही अडचणी येऊ नयेत. आईने तर नकळत मी माहेरी येऊ नये असं मला सांगूनच टाकलं होतं. माहेरनंतर सासर आणि सासरनंतर पुन्हा माहेरच मुलीचं हक्काचं घर असतं. पण आता माझ्यासाठी माझं माहेरही परकं झालं होतं. मी नोकरी वगैरे करायची नाही. तशी मी 13वी शिकले होते, पण आजपर्यंत मी कधीही घराबाहेर पडलेच नव्हते. आता एकटीचा उदरनिर्वाह स्वतः करायचं म्हटल्यावर मला काहीतरी हिंमत करावी लागणार होती. पण माझ्या नशिबात बहुतेक काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. मला वाटलं माझा नवरा गेला तर सासरही आता माझं राहणार नाही. तिथली लोकही माझ्यासाठी परकी होतील, पण तसं काही झालं नाही. माझ्या दिराने मला पुन्हा माझ्या सासरी नेलं. विजय माझ्या दिराचं नाव. त्याला याआधी मी विजू म्हणून हाक मारायचे, पण आता मला त्याला विजय नावाने हाक मारायलाही लाज वाटत होती. कारण मला असं वाटत होतं की आता ना ते घर माझं राहिलंय ना तिथली माणसं. पण कदाचित मी चुकीचे होते, कारण विजू अजूनही मला त्या घरातील सदस्य आणि कुटुंब मानत होता. तो म्हणाला, वहिनी, ज्या दिवशी तू लग्न करून या घरात आली तेव्हापासूनच हे घर तुझं झालं. आता दादा नाही म्हणून तू या घराला परकी झाले नाहीस. कालही या घरावर तुझाच हक्क होता आणि आजही तुझा हक्क आहे. आणि हो, या विजूला त्याच्या वहिनीशिवाय दुसऱ्या कोणाच्या हाताच्या जेवणाची सवय नाहीये. तुला माहिती आहे ना मला आणि या घराला तुझी किती सवय आहे ते. तू सगळ्यांची खूप छान काळजी घेतेस. तुझ्या त्या काळजीची आम्हाला घाणेरडी सवय लागली आहे असं समज. विजयने मला ते घर माझंच आहे असं दर्शवून दिलं होतं. आता मला तिथे राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. पण मी आता विजयसोबत पूर्वीप्रमाणे वागत बोलत नव्हते. कदाचित माझं वागणं विजयला लक्षात आलं होतं. विजय आता 22 वर्षांचा होता. तो माझ्याहून तब्बल 10 वर्ष लहान होता. आता आमचं घर माझ्या नवऱ्याच्या पेन्शनवर चाललं होतं. नुकतंच विजयनेही एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली होती. सुरेश गेल्यापासून मी फार एकटे पडले होते. मी सतत स्वतःला एका कोपऱ्यात डांबून ठेवायचे. मला त्या डिप्रेशनमधून काढण्याचा प्रयत्न विजय दिवसागणित करत होता. वेळात वेळ काढून तो माझ्याशी गप्पा गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा, पण मी त्याच्याशी बोलायचे नाही. असेच दिवस जाऊ लागले. आमच्या कॉलनीतील बायकांची आमच्या घराबद्दल कुजबूज सुरू झाली होती. मी अनेकदा त्यांचं बोलणं ऐकूनही दुर्लक्ष केलं होतं, कारण त्या कधीही माझ्यासमोर येऊन बोलल्या नव्हत्या. नकळत माझ्या कानावर त्यांचं बोलणं आलं होतं. जसं की मी कधी बाल्कनीत झाडू काढत असेल किंवा कपडे वाळायला टाकत असेल तेव्हा माझ्या कानावर त्यांच्या गोष्टी पडायच्या. एके दिवशी तर फारच हद्द झाली. तर झालं असं की मी भाजी घेण्यासाठी भाजीच्या गाडीवर उभे होते. त्याचवेळी कॉलनीतील काही बायका आल्या. त्यावेळी मी कोणाशीही न बोलता मी भाजी खरेदी करत होते. तेव्हा सुनीता काकी म्हणाली, ओहो, आज गाजराच्या हलव्याचा बेत दिसतोय. सध्या दिराची जास्त काळजी घेतली जाते. ही फक्त काळजी आहे की आता त्याला इम्प्रेस करायचं चाललंय. सुनीता काकीचं बोलणं ऐकून मला खूप राग आला. तिला वाटलं मी तिला प्रत्युत्तर न देता निघून जाईल, पण मी माझ्या स्वाभिमानाला आणि माझ्या चारित्र्यावर कोणालाही बोट ठेवू देणारे नव्हते. तिथेच मी त्यांना खडेबोल सुनावले. मी म्हणाले, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? विजय माझ्यासाठी माझ्या लहान भावासारखा आहे. आधीही आमचं हेच नातं होतं आणि आताही हेच नातं आहे. तुम्ही तोंड आवरून बोला आणि याच्या पुढे जर माझ्या घराबद्दल काही गॉसिप करण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे. माझा वाढता आवाज ऐकून विजय घरातून पळतच बाहेर आला व मला घरात घेऊन गेला. मला त्या सुनीताला आणि तिच्या बाकी मैत्रिणींना चांगलं सुनवायचं होतं, पण विजयने मध्येच येऊन मला अडवलं. त्यावेळी मी एवढ्या रागात होते की मी त्याच्यावरही चिडले आणि माझ्या खोलीत निघून गेले. त्या दिवशी रागाच्या भरात मी स्वयंपाकही केला नव्हता. विजयने स्वतः स्वयंपाक बनवला. तो माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आला. मी जेवत नव्हते तेव्हा तो काळजीने त्याच्या हाताने मला घास भरवू लागला. आणि तेव्हाच त्या सुनीता काकीचं बोलणं माझ्या लक्षात आलं आणि मला नकळत राग आला. मी ताट बाजूला सरकवलं आणि म्हणाले, विजय, तुला माझी जास्त काळजी घेण्याची गरज नाहीये. तू माझा दीर आहेस तर दिरासारखा राहा.
सुरेशची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस. चालता हो माझ्या खोलीतून. आणि ऐक, माझ्याशी मस्करी करत जाऊ नकोस. मी तुझी वहिनी आहे हे लक्षात ठेव. आपलं मस्करीचं नातं सुरेश होता तोपर्यंत ठीक होतं, पण आता ते मला चालणार नाही. मी त्याच्यावर फार चिडले. मी त्याला एक सलग बोलतच होते. विजयने मला समोरून काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. त्याने जेवणाचं ताट तिथे ठेवलं आणि जाताना एवढंच म्हणाला की वहिनी जेवून घे, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. एवढं बोलून तो तिथून बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी उशिरा उठल्यामुळे तो घाईगडबडीत ऑफिसला निघाला होता. तो गेल्यानंतर मी रोजप्रमाणे माझ्या घरातील कामात गुंतले. काही वेळातच घराची बेल वाजली. विजयचा मित्र त्याच्या कॉलेजचे डॉक्युमेंट घ्यायला आला होता. तो म्हणाला, वहिनी पुढच्या वर्गाचे ॲडमिशन घ्यायचं आहे. विजय तर सध्या कामधंद्यात गुंतला आहे. त्याच्याशी माझं बोलणं झालं होतं की आज ॲडमिशनची शेवटची तारीख आहे. बहुतेक तो विसरला. तो फोनही उचलत नव्हता, म्हणून मी घरीच आलो. तुम्ही मला त्याचे डॉक्युमेंट देणार का? मी त्याच्या ॲडमिशनचा फॉर्म भरून देतो. त्यानेही माझी याआधी खूप मदत केली आहे. बस त्याचीच जाणीव आहे मनात. विजयचे मित्रही त्याच्यासारखे सभ्य सरळ होते. विजयचा मित्र पुढे म्हणाला, आज माझ्याकडे थोडा वेळ आहे, म्हणून म्हटलं मी विजयचं ॲडमिशन करून देतो. तेव्हा मी विजयच्या कपाटातून ॲडमिशनसाठी लागणारे त्याचे काही डॉक्युमेंट त्याच्या फाईलमधून काढून त्याच्या मित्राला दिले. तो गेल्यानंतर फाईल मला पुन्हा जागची जागी ठेवायची होती. त्यावेळी माझ्यासमोर अशी काही गोष्ट आली की ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. विजयची डॉक्युमेंट फाईल ठेवत असताना अचानक त्यातून काही कागदपत्र खाली पडलेत. ती कागदपत्र उचलताना माझी नजर एका कागदावर पडली. तो कागद साधासुद्धा नव्हता. ते मॅरेज सर्टिफिकेट होतं, विजयचं लग्नपत्र. त्या कागदावर वर मुलाच्या जागी विजयचं नाव होतं आणि वधूच्या जागी जे नाव होतं तेच नाव वाचून मी हादरले होते. कारण वधूच्या जागी दुसरी तिसरी कोणीही नसून विजयच्या वहिनीचं नाव होतं आणि ती होती मी, कविता विजय असं ते नाव होतं. ते नाव वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. विजय आणि माझं मॅरेज सर्टिफिकेट? पण हे कसं शक्य आहे? मी विजयशी कधी लग्न केलं? मला तर काही आठवत नव्हतं. आठवणार तरी कसं? तो दिवस आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच आला नव्हता. मी आणि विजयशी लग्न? मला तर काहीही समजत नव्हतं. मी त्यावेळी एवढ्या रागात होते की मी तेव्हाच विजयला फोन केला, पण त्याने माझा फोन उचलला नाही. बहुतेक विजयचं वागणं कॉलनीतील बायकांना दिसलं असावं, जे अजूनही माझ्या नजरेआड होतं. संध्याकाळी विजय घरी येताच मी त्याला चहा पाणी न विचारता मी त्याच्यासमोर ते मॅरेज सर्टिफिकेट ठेवलं. ते पाहताच विजयच्या चेहऱ्यावर क्षणात घाम फुटला. तो चांगलाच घाबरलेला दिसत होता. मी म्हणाले, विजय ही मस्करी आहे की खरं? आत्ताच्या आत्ता कबल. तो ततमम करू लागला. मी पुन्हा त्याच्यावर चिडले. तेव्हा तो बोलला. तो म्हणाला, वहिनी आता हे तुझ्यासमोर आलंच आहे तर मलाही या गोष्टीपासून आता जास्त पळायचं नाहीये. कारण हे सत्य कधी ना कधी मला तुला सांगावं लागणार होतं. ही लग्नपत्रिका खरी आहे, हे लग्नपत्र खरं आहे, हे आपलं मॅरेज सर्टिफिकेट आहे आपल्या दोघांचं. पण विजय हे कसं शक्य आहे? मी तुझ्याशी लग्न कधी केलं? मला काही आठवत नाहीये. तेव्हा विजयच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. तो म्हणाला, वहिनी तू लग्न तुझ्या मर्जीने केलं नाहीस, पण आपलं आता लग्न झालंय हीच गोष्ट खरी आहे. तुला आठवतंय आता काही दिवसांपूर्वी तू ॲडमिट होतीस, तेव्हा डिस्चार्ज वेळी तुझ्याकडून काही डॉक्युमेंट साईन करून घेतले होते. त्या डॉक्युमेंट्समध्ये आपल्या लग्नाची कागदपत्र होती आणि त्यावर तू तुझ्या हाताने सही केलीस. मला वाटलं तू वाचले असणार. नाही विजय, हा धोका आहे, हे बिलकुल चूक आहे. तू मला न सांगता हे सगळं केलंयस आणि ते मला मान्य नाही. मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जात आहे. त्यावेळी माझं बोलणं ऐकून विजय पुन्हा हलकासा हसला. तो म्हणाला, वहिनी तू इथून कुठेही जाऊ शकत नाहीस, कारण तू आता माझी बायको आहेस. आजपासून मी तुला वहिनी नाही तर कविता या नावाने हाक मारणार. आणि हो, मी माझ्या बायकोला या घरातून कुठेही जाण्याची परवानगी देत नाही. तुलाही ठाऊक आहे, तू बाहेर कुठेही गेली तरी तुला पुन्हा इथेच यायचंय, कारण तुझ्या माहेरची परिस्थिती काय आहे हे मी जाणून आहे. त्यात तू इथून बाहेर निघून स्वतःला का त्रास करून घेतेस? मी तुझी जबाबदारी घ्यायला तयार आहे, मग तू ही सत्य का मान्य करत नाहीयेस? विजयचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात क्षणात अश्रू दाटले. ही गोष्ट तर खरी होती की मी माझ्या सासरच्या घरातून बाहेर पाय काढू शकत नव्हते, कारण मला त्या घराशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. तेव्हा विजय माझ्या अश्रू पुसायला पुढे आला. तेव्हाच मी त्याला म्हणाले, माझ्यापासून होईल तेवढं अंतर ठेवून राहा, कारण मी तुला माझा पती मानत नाही. माझा पती सुरेश होता आणि सुरेशच राहणार. तू माझ्याशी धोक्याने लग्न केलंयस, त्या लग्नाला फक्त तुझीच संमती होती, माझी नाही. एवढं बोलून मी माझ्या खोलीत निघून गेले.
त्या रात्री मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडलाच नाही ना मी जेवण केलं. रात्री जेवणाच्या वेळी विजयने खोलीचा दरवाजा ठोठावला होता, परंतु मी त्याला होकार दिला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या पोटात कावळे ओरडू लागले. मला तर आता चक्कर येत होती. मला भूक सहन व्हायची नाही. तेव्हा मी नाईलाजास्तव खोलीचा दरवाजा उघडला. मी किचनमध्ये गेले तर माझ्या आधीच विजय मला किचनमध्ये दिसला. मी तिथे जाताच तो मागे वळला. त्याच्या हातात नाश्त्याच्या 2 प्लेट्स होत्या. मला बघताच तो म्हणाला, अरे उठलीस? हे बघ, मी आपल्यासाठी नाश्ता बनवलाय. मी तुझ्यासाठीच नाश्ता घेऊन येत होतो. हे घे, 2 घास खा, तुलाही बरं वाटेल आणि मलाही. मला त्याच्याशी बोलायचं नव्हतं, पण तो माझ्या मागे पुढे फिरण्याचा एकही चान्स सोडत नव्हता. तेव्हा मला फारच भूक लागली होती. आता मी कधी नवीन पदार्थ बनवणार आणि कधी तो खाणार, तेवढा धीर तर त्यावेळी मला नव्हता. म्हणून विजयने जे काही बनवलं होतं तो नाश्ता मी खायला घेतला. नाश्ता करत असताना आम्ही सोबतच बसलो होतो. अधूनमधून माझी इकडे तिकडे नजर फेरली. तेव्हा मी पाहिलं की विजयची नजर एकसारखी माझ्यावर होती. अचानक तो म्हणाला, कविता, आता मीच तुझा जीवनसाथी आहे हे तू मान्य कर. मला ते बोलणं ऐकून पुन्हा फार राग आला होता. मला त्याची एकही कामं करायची नव्हती आणि तोही मी त्याचे काही काम करावे यासाठी मला फोर्सही करत नव्हता. जर मी काही काम केलं नाही तर ते तो करून ठेवायचा. तसं त्याने माझ्याकडून बरीचशी कामे शिकली होती आणि तीच ट्रेनिंग त्याला आता कामात येत होती. त्या दिवशी विजय ऑफिसला जाताच मी माझ्या मैत्रिणीला मला भेटायला बोलावलं. मी मंजूला मागच्या दिवसात घडलेला सगळा प्रकार सांगितला. ती म्हणाली, कविता, एक सांगू, फक्त राग मानू नकोस. खरी गोष्ट ही आहे की तू खूप भाग्यवान आहेस, कारण तुझा नवरा गेल्यानंतर तू एकटी पडली नाहीस. तुला लगेच जीवनसाथी मिळाला. नाहीतर बऱ्याच महिला आयुष्य एकट्याने काढतात आणि त्यांचे एकटेपण त्यांना जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. तू तर देवाचे आभार मान की तुझ्याकडे आता जगण्यासाठी नवी उमेद आहे. तुझा नवरा आहे विजय. मंजूही विजयची साईड घेऊनच बोलत होती. तिलाही त्या गोष्टी योग्य कशा वाटत होत्या मला ते समजत नव्हतं. मी तिच्यावरही चिडले. तेव्हा ती म्हणाली, तू माझ्यावर कितीही चिड, मी तुझा राग समजू शकते, पण सत्य हेच आहे की तू विजयला तुझा लाईफ पार्टनर म्हणून स्वीकार कर. कारण तुझ्या आयुष्यात जीवनसाथी आहे तरच सुख आहे. तू तर खुश व्हायला हवंस की तुझी काळजी घेणारं, तुझ्याशी बोलणारं, तुला आपलं म्हणणारं. तुला माझं बोलणं पटत नसेल तर तू आज विजयची बायको म्हणून थोडा शृंगार करून बघ आणि स्वतःला एकदा आरशात बघ. तुझ्या एका टिकलीने आणि सिंदूरने तुझ्या फिकट पडलेल्या चेहऱ्यावर किती तेज येईल हे तू स्वतःच्या डोळ्यांनी बघ. मग तुला कळेल की तू विजयचा स्वीकार करावा की नाही. मंजूच्या बोलण्यावर मी तिला पुन्हा काही प्रत्युत्तर दिलं नाही. मी शांततेत तिचं बोलणं ऐकलं. ती गेल्यानंतर घरात मी एकटीच होते. मी माझ्या खोलीत गेले आणि ड्रेसिंग टेबलसमोर बसले. मी स्वतःचा चेहरा आरशात निरखून पाहिला. आता माझ्या चेहऱ्यावर ते पूर्वीचं हास्य नव्हतं, तो तेज नव्हता. खरंच मंजू म्हणाली तसाच माझा चेहरा फिका पडला होता. तेव्हा आपसुकच माझा हात मेकअप बॉक्सवर गेला. तो बॉक्स जो काही दिवसांपूर्वी मी कायमचा बंद केला होता. आज बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा मी मेकअप बॉक्स उघडला. मी त्यातून लाल गंध काढलं, कपाळावर लाल गंध लावलं, मांगमध्ये सिंदूर भरलं आणि हलकीशी लिपस्टिक लावली आणि थोडेसे केस व्यवस्थित केले आणि मग स्वतःला आरशात पाहिलं. त्या शास शृंगारमध्ये मी स्वतःला पाहून अचंबित झाले होते. मला स्वतःवर विश्वास बसत नव्हता. खरंच मी खूपच छान दिसत होते. त्या काही क्षणात मी नकळत थोडं का होईना हसले होते. पण काहीच वेळात मी तो सर्व शृंगार काढून टाकला. संध्याकाळी विजय घरी आला. मी त्याला चहा नेऊन दिला. तेव्हा त्याची माझ्यावर नजर पडली. तो म्हणाला, अरे वा कविता, शेवटी तू माझा नवरा म्हणून स्वीकार केलास तर. मी त्याला रागातच म्हणाले, विजय, हे कधीच शक्य नाही. मी तुला समोरून होकार कळवला का? नाही ना, मग कशावरून तू म्हणतोयस की मी तुझा नवरा म्हणून स्वीकार केलाय? त्यावर तो म्हणाला, तू समोरून तर बोलली नाहीस, पण तुझं भरलेलं कपाळ मला सगळं काही सांगून गेलंय. आता तू माझ्याच नावाचं सिंदूर भरलंयस ना? तेव्हा मी लगेच कपाळाला हात लावला. माझ्याने चुकून सिंदूर तसंच राहिलं होतं. मी त्याला म्हणाले, हे तुझ्या नावाचं नाहीये, हे माझ्या सुरेशच्या नावाचं आहे. उगाच काही गैरसमज करू नकोस. जेव्हापासून मला समजलं होतं की विजयने माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी लग्न केलं आहे, तेव्हापासून मी त्याच्याशी फक्त कामापुरता बोलत होते. पण तो आता माझ्याशी मी त्याची वहिनी आहे असं वागत नव्हता. तो माझ्याप्रती जरा जास्तच काळजी दर्शवत होता. त्या रात्री मी माझ्या रूममध्ये झोपले होते. तेव्हा विजय मला तिथून घेऊन जायला आला. तो म्हणाला, आता तुझी जागा इथे नाहीये, तू आता माझी बायको आहेस. आजपासून तू माझ्यासोबत राहायचं. मी त्याचा हात झटकला व म्हणाले, हे कधीच शक्य नाही. तू मला तुझी बायको मानतोस, पण मी तुला माझा पती मानलेला नाही. इथून चालता हो. त्यावेळी मी त्याला माझ्या खोलीतून बाहेर काढलं आणि दरवाजा लॉक केला.
पण विजय तेवढ्यावरच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी आणि मग रोजच तो माझ्या खोली टोकावताना दिसू लागला. तो कधी माझ्या सुंदरतेचं कौतुक करायचा तर कधी माझ्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन यायचा. मला आता विजयसोबत राहायला असह्य वाटत होतं, कारण त्याचं वागणं आता बदललं होतं. हळूहळू जसे दिवस जाऊ लागले तसं मला एक वेगळ्याच प्रकारे कमजोरी जाणवू लागली होती. 1-2 वेळा तर मी स्वयंपाकघरात काम करत असताना अचानक मला चक्करही आली होती, परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण एके दिवशी भयान घडलं. सकाळ सकाळी मला मळमळू लागलं आणि त्या दिवशी मला नेहमीपेक्षा जरा जास्तच त्रास झाला होता. मी हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर माझी तपासणी झाली आणि त्यानंतर डॉक्टरांनी मला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मी थक्कच राहिले होते, कारण हे कसं शक्य होतं. माझा नवरा तर आता माझ्यासोबत नव्हता, मग मी गरोदर कसे? विजयने हे सगळं? त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त विजयचं नाव होतं. त्याने आधी माझ्याशी मला न सांगता लग्न केलं आणि त्यानंतर हे एवढं मोठं पाऊल. तो खूप भयानक मुलगा होता. त्याने मला जराही भणक न लागू देता माझ्याशी लग्न केलं होतं, तर मग त्याच्यासाठी ही गोष्टही सोपीच असेल. नक्कीच विजयने माझ्यासोबत हे केलं होतं. म्हणजे माझ्या बाळाचा बाप विजय होता. मी फार रागावले होते. मी रागातच विजयच्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथेच त्याच्या मित्रांसमोर मी त्याला खूप काही बोलले, कारण त्याने माझा विश्वासघात केला होता. मी त्याला माझ्या पोटातील बाळाबद्दलही सांगितलं, परंतु तो एका शब्दाने काही बोलला नाही. मी जे काही बोलत होते ते त्याने शांतपणे ऐकून घेतलं. ऐकणारही कसं नाही, चूक त्याचीच होती. तो खाली मान घालून ऐकत होता. शेवटी बोलून बोलून माझा घसा कोरडा पडू लागला. तिथली सिक्युरिटी महिला मला तिथून घेऊन जायला पुढे आली, परंतु विजयने त्या सिक्युरिटीला मला हात लावू दिला नाही. फॅमिली मॅटर आहे असं म्हणून त्याने तिला तिथून जायला सांगितलं. त्यानंतर मी तिथून निघून गेले. त्या दिवशी संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरीही विजय घरी आला नव्हता. बहुतेक त्याला त्याची लाज वाटत असावी. यावेळी त्याने एवढी मोठी चूक केली होती ज्यासाठी मी त्याला कधीच माफी देऊ शकत नव्हते. रात्री मला विजयचा मेसेज आला की माझी चिंता करू नकोस, मी 2 दिवसांकरता ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जात आहे, तुझी काळजी घे. असेही मला त्याची आता काहीही पर्वा नव्हती. दुसऱ्या दिवशी मी टेरेसवर वाळलेले कपडे घ्यायला गेले, तेव्हा अचानक मला चक्कर आली आणि काही वेळाने मला जाग आली तेव्हा मी माझ्या घरात होते. माझ्यासमोर कॉलनीतील सुनीता काकी होती. मला जागा झालेल्या पाहताच ती म्हणाली, कविता, तुला अचानक चक्कर आल्या, अशा परिस्थितीत जरा स्वतःची काळजी घे. तुला काय गरज होती टेरेसवर जाण्याची? एवढंच महत्त्वाचं काम होतं तर शेजारी कोणाला सांगितलं असतंस? त्या सुनीताचं बोलणं ऐकून मी प्रश्नार्थक स्वरातच म्हणाले, परिस्थिती? कसली परिस्थिती? मला कोणालाही काहीही कळू द्यायचं नव्हतं, म्हणून मी अवतार आणला, परंतु खूप उशीर झाला होता. ती म्हणाली, तू चक्कर येऊन खाली पडलीस तेव्हा मीही माझ्या टेरेसवर होते, तिथूनच माझी तुझ्यावर नजर गेली होती. मी थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांना बोलावलं होतं. डॉक्टर तुझी तपासणी करून गेलेत. त्यांनी सांगितलं की तू आई होणार आहेस आणि तुझी परिस्थिती जरा नाजूक आहे, म्हणून तू आराम करायला हवा. डॉक्टरांनी तुला बेड रेस्ट सांगितलं आहे. ज्या बाईला मला ती गोष्ट कधीही कळू द्यायची नव्हती, नकळत त्याच बाईला माझ्या प्रेग्नेन्सीबद्दल समजलं होतं. मला धक्क्यामागून धक्के बसत होते. मला समजत नव्हतं की सगळ्या गोष्टी माझ्यासोबतच का घडत आहेत. देव माझी ही कुठली परीक्षा बघतोय. त्यावेळी सुनीता काकी माझ्या तोंडावर तर गोड गोड बोलून काळजी घ्या असं म्हणून तिच्या घरी निघून गेली. पण त्यानंतर तिने अख्ख्या कॉलनीत माझ्या गरोदरपणाची बातमी पसरवली. आता प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघत होती आणि त्या प्रत्येकाची नजर मला फार टोचत होती. माझ्या गरोदरपणाची बातमी थेट माझ्या आईपर्यंतही पोहोचली होती. कॉलनीतील कुणीतरी माझ्या आईला फोन करून माझ्याबद्दल नको नको ते सांगितलं होतं. आई न सांगता अचानक माझ्या घरी आली. येताच तिने मला तोंडाला येईल ते बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, कविता, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अगं, नवरा काय गेला, तू तर लगेच धीरासोबत संसार थाटलास. बाहेर लोक तुझ्याबद्दल काय बोलतायत तुला माहीत तरी आहे का? तू इथे तुझ्या धीरासोबत एकटी कशी राहत आहे याचं कारण मला आत्ता समजतंय. तू फक्त लग्नच केलं नाही तर लग्नानंतर लगेचच तू गोड बातमीही दिलीस. एवढी घाई? सुरेशच्या जाण्यामागे तुझ्या धीराचा आणि तुझा तर हात नाही ना? विजय तुझ्याहून पूर्ण 10 वर्ष लहान आहे. नवरा जाताच तू त्या विजयसोबत लग्न केलं आणि लगेच संसारही वाढवायला सुरुवात केली. लोक तुझ्यामुळे मला शेण घालतायत. आता तुझ्या भावाला लग्नासाठी कोण पोरगी देणार? आई मला नको नको ते बोलत होती. ती माझी आई होती. तिने मला समजून घ्यायला हवं होतं. मी कोणाचेही आरोप सहन करणार नव्हते. मी आईला म्हणाले, आई, मला काहीही बोलण्याचा अधिकार तू कधीच गमावला आहेस. अजिबात मला काही ऐकवू नकोस.
मुलगी जेव्हा अडचणीत होती तेव्हा तुझी ममता कुठे गेली होती? माझा नवरा गेल्यानंतर मी माहेरी येण्यासाठी तुझ्याकडे विनवणी करत होते, पण तू काय केलंस? मला सरळ सरळ माहेरी येण्यास नकार दिला. तुझ्यापेक्षा तर माझा दीर चांगला, ज्याने मला पुन्हा माझ्या सासरी जागा दिली. पण तू आई असून माझा काही विचार केला नाहीस. आता तू मला कुठल्या तोंडाने बोलतेस? हो, केलं असेल मी दिरासोबत लग्न, पण त्याच्याशी तुझा काय संबंध? मी तुझ्या दारात तर आले नाही ना. विजयने मला त्याचं नाव दिलंय आणि तो या बाळालाही त्याचं नाव देईल. त्याने आजपर्यंत कधीही माझ्यासोबत चुकीची वर्तवणूक केली नाही. त्याने नेहमीच माझा आदर केलाय, माझी काळजी घेतली. त्याच्या आणि माझ्याबद्दल काही वंगाळ बोलण्याचा हक्क तुला काय, कोणालाही नाहीये. जे काम तू आई म्हणून करायला हवं होतंस ते विजयने केलं. मुलीचं लग्न झालं म्हणजे ती परकी झाली असं नसतं. वेळ प्रसंगी मुलीसाठी तिचं माहेरच असतं. पण तू तर माझा कसलाही विचार केला नाहीस. तू जर माझ्या अडचणीच्या वेळी मला साथ दिली नाहीस तर आताही तुला मला काही बोलण्याचा अधिकार नाही. हो, गाजवला असेल विजयने माझ्यावर हक्क. आहे माझ्या पोटातील बाळाचा बाप तोच, आणि ते मला मान्य आहे. जर या सगळ्या गोष्टींना माझी मान्यता असेल तर तुला काही बोलण्याचा अधिकार नाही. सुरेशचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाला होता हे तुलाही माहीत आहे आणि मलाही. बोलताना जरा तोंड आवरून बोल. तू तुझ्या मुलीवर नको ते आरोप लावत आहेस हे लक्षात ठेव. माझा राग पाहून आई तिथून निघून गेली. ती जाताच मी दरवाजा लावायला वळले तेव्हा दरवाजात मी विजयला पाहिलं. तो दरवाजात त्याची ऑफिस बॅग घेऊन उभा होता. त्याला पाहताच मी तिथून जाऊ लागले. घरात येताच विजयने मला थांबवलं. तो म्हणाला, वहिनी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तसं तर अजूनही मला विजय आणि माझं नातं मान्य नव्हतं, पण मी आईसमोर ते दाखवलं नाही. बहुतेक विजयने मगाशी माझं बोलणं ऐकलं होतं. तो म्हणाला, वहिनी, तुमच्यात व मामींमध्ये काय बोलणं झालं ते मी ऐकलंय. वहिनी, मला माहितीये तू अजूनही माझा पती म्हणून स्वीकार केला नाहीस. तू कधीच माझा पती म्हणून स्वीकार केला नाहीस तरी मला चालणार आहे. असंही आपलं लग्न हे फक्त नावापुरतं होतं. मी तुला सगळं सत्य वेळ आल्यावर सांगणार होतो. दादा गेल्यानंतर जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतीस तेव्हाच डॉक्टरांनी तू गरोदर असल्याचं सांगितलं होतं. आता तू 2 महिन्याची गरोदर आहेस, परंतु याबद्दल तुला काही माहीत नव्हतं. तुझ्या माहेरची कंडिशन मला चांगलीच ठाऊक आहे. याआधीही तुझी आई काही काम असेल तेव्हाच तुझ्याशी गोड बोलली आहे, आणि त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुझं आणि तुझ्या आईचं बोलणं मी ऐकलं होतं. तुझ्या आईने तुला माहेरी येण्यास सरळ सरळ नकार दर्शवला होता. तेव्हा तू फार हताश झाली होती आणि मला तुला त्या परिस्थितीत बघायचं नव्हतं. काही दिवसांनी तुला समजलं असतं की तू गरोदर आहे, तेव्हा तर तू पूर्णच तुटून गेली असतीस. दादाने आजपर्यंत तुला किती फुलासारखं जपलंय हे मला ठाऊक आहे. आता दादा गेल्यानंतर त्याच्या फुलाला मला आदमलू द्यायचं नव्हतं. दादाने जशी तुझी काळजी घेतली आहे तसंच मला तुझी काळजी घ्यायची होती. तुझ्या पोटातल्या बाळाला बापाचं नाव मिळावं, बापाचं प्रेम मिळावं म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. पण तुला मान्य नसेल तर ते लग्न आपण एका कागदावर मोडू शकतो. माझा हेतू एवढाच होता की उद्या तुझ्यावर इतर पुरुषाने वाईट नजर ठेवू नये, तुला चुकीच्या नजरेने बघू नये. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं आणि तुला पुन्हा सन्मानाने तुझ्या सासरी घेऊन आलो. पण अजूनही तुला हे लग्न मान्य नसेल तर हरकत नाही. मागच्या काही दिवसांपासून मी थोडेफार प्रयत्न करून बघत होतो की जर तू लग्न मान्य केलंस तर तू पूर्वीप्रमाणे खुश राहशील, आनंदाने माझ्यासोबत राहशील. एवढाच माझा हेतू होता. विजयच्या तोंडून खरी सत्यता ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी चुकीचे होते जे मी त्याच्यावर विनाकारण संशय घेतला. त्याने आजपर्यंत कधीही माझा अनादर केला नव्हता. त्याने तर माझी आणि माझ्या पोटातील बाळाची काळजी म्हणून माझ्याशी लग्न केलं होतं. कदाचित सुरेशची हीच इच्छा होती की त्याचं बाळ त्याच्याच घरात राहावं आणि त्याची बायकोही त्याच्याच घरात आनंदाने राहावी, आणि म्हणूनच नकळत या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. विजयचं मन खूप मोठं होतं. तो अजूनही तरुण होता. त्याला कोणीही दुसरी त्याच्याच वयाची मुलगी मिळाली असती, परंतु त्याने एका विधवेला सहारा दिला आणि तिच्या आयुष्यात नवीन रंग भरण्याचा प्रयत्न केला. आणि ते चुकीचं नव्हतं हे मला कळून चुकलं. तेव्हा मी समोरून तर विजयला काही बोलले नाही की मला त्याचं आणि माझं नातं मान्य आहे. पण त्या दिवसानंतर मी त्याच्यासोबत प्रेमाने वागू लागले. माझ्या गरोदरपणात विजयने मला खूप जपलं होतं. माझ्या आवडीनिवडी जपल्या होत्या. त्याने माझी फार काळजी घेतली, एखाद्या जोडीदाराप्रमाणे. 9 महिन्यानंतर मी जुळवा मुलांना जन्म दिला, एक मुलगा आणि एक मुलगी. नकळत माझा संसार पूर्ण झाला होता. आज माझ्या दोन्ही जुळ्या मुलांचा वाढदिवस आहे. मागच्या 1 वर्षात विजयने एकदाही माझ्या मुलांना ते त्याची मुलं नाहीत असं जाणवू दिलं नाही. तो त्यांचा बाप आहे अशा प्रकारे त्याने त्या दोघांनाही जीव लावला होता. मागच्या 1 वर्षात मी जगासमोर विजयची बायको तर होते, पण नावाला. या उलट विजय पूर्णपणे माझ्या मुलांचा बाप झाला होता. पूर्ण 2 वर्षांनंतर मी विजयला माझा नवरा म्हणून स्वीकारलं.
तोही फार प्रामाणिक होता. ना या 2 वर्षात त्याने मला सोडण्याचा विचार केला, ना कधी माझ्याशी तो रागाने वागला. त्याच्या त्याच नम्रपणाने माझं मन जिंकलं होतं. आज मी माझ्या नवऱ्यासोबत, विजयसोबत आणि माझ्या 2 मुलांसोबत फार आनंदी आहे. सुरेशची आठवण आजही मला येते, पण ती सगळी आठवण विजय आणि माझी मुलं भरून काढतात. कधी कधी वाटतं देव एकाच वेळी एवढ्या सगळ्या अडचणी का आणतोय. पण खरं तर अडचणीचा काळ आपल्या आयुष्यात यासाठी येतो कारण आपल्याला अडचणीनंतर येणाऱ्या चांगल्या वेळेची किंमत कळायला हवी. आणि आज भरपूर अडचणी भोगल्यानंतर माझ्या आयुष्यात आलेल्या चांगल्या वेळेची मला जाण आहे. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.